जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातील नावं उद्या जाहीर करणार असा इशारा शिंदेंच्या सेनेचे रवींद्र धंगेकर यांनी दिलाय। उद्या सकाळी 11 वाजता प्रकरणाशी संबंधित नावं सांगणार आणि मी कुणाला घाबरत नाही असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। दरम्यान काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, स्टे ट्यून असं ट्विटही धंगेकरांनी केलंय। त्यामुळे पुण्यात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता आहे। काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर अशाचं तुम्ही ट्विट केले आणि सध्या पुण्यातला जमीन घोटाळ्याचा विषय मोठा चर्चेला जातोय। याच्यामध्ये जैन समाजाच्या जागेवर दरोडा टाकलाय आणि दरोडा निष्पाप मुलं जी आहेत, गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि विद्येचं माहेरघर आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रचाराच्या टायमाला तुम्हाला तिथं मीटिंगला नेलं, बैठक घेतली आणि तुम्ही ज्याच्या घरात गेलात त्याचं घरच विकायला निघाले। म्हणजे वाशेमधले म्हणजे ह्यांना घरी न्यायच्या किंवा एखाद्या ऑफिसमध्ये न्यायच्या लायकीचे नाही आहेत। ह्यांनी त्या ठिकाणी संगतमताने ज्या पद्धतीनं एकदम मोठा भ्रष्टाचार आहे, दरोडा आहे, हा दरोडा व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग जैन समाजाची सगळी नागरिक रस्त्यावर आले आणि त्यावेळेला तुम्ही त्यांना उत्तर द्यायला, त्यांच्यासमोर जायला तुम्ही का घाबरता? आणि मी आज बोललोय, काय म्हणतात धंगेकर, जमीन चोरली मुरलीधर, म्हणजे ही वस्तुस्थिती खरी आहे। मी सविस्तर उद्या 11 वाजता सर्वच पत्रकारांशी बोलणार आहे, पण मी आत्ता एवढं म्हणतो की त्याच्यावर दरोडा पडलेला आणि लिगली आणि कायदेशीर या व्यवहारामध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणार आहे। पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर न्यायालयात जाणार आहे, पण हा सगळं प्रकरण हे शेवटच्या टोकापर्यंत नेऊन आम्ही चोरी केली, चोरी करायचा प्रयत्न केला, नंतर मी चोरी केली नाही, तर हे सगळं बुमरँग लोकांना फसवण्याचं, लोकांना येड्यात काढण्याचे जे धंदे चालू आहेत हे पुण्यामध्ये हे थांबले पाहिजेत। मी आता कोणाचं नाव घेत नाही, पण उद्या 11 वाजता मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी।